वेलकम बॅक टू माय चॅनल। आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल। तर सकाळचे वाजले आहेत 11:15 आणि आता मी क्लाससाठी निघालेले आहे। तर आपल्या क्लासचा आज सेकंड डे आहे। तर फर्स्ट डेला काय झालं ते तर मी कालच्या व्हिडिओमध्ये तुमच्याबरोबर शेअर केलं। तर काल माझ्यासोबत राम नव्हता कारण की त्याला मी घरी ठेवलेलं, पण आज थर्सडे असून पण यांना जावं लागलं थोडंसं इमर्जन्सी कामामुळे। त्यामुळे आज रामला मी क्लासला माझ्यासोबत घेऊन जाणार आहे। तर पाहूयात कसा रिॲक्ट होतोय काय, आणि 2 तासासाठी क्लास असतो। तर चला कसं होतंय काय ते तर दिवसभराचं रुटीन आज मी तुमच्याबरोबर शेअर करतेच। तर रामला घेऊन आज क्लासमध्ये गेले, पण राम इतका इरिटेट झाला आणि त्याची झोपण्याची वेळ देखील झालेली, त्यामुळे खूप जास्त त्रास दिला त्याने मला तिथे। आणि त्यानंतर थोड्या वेळासाठी तर मी तिथे बसले आणि त्यानंतर रामला घेऊन लगेचच पाठीमागे आले। फक्त अर्ध्या तासासाठीच मी बसले असेल, जे काही रिमेनिंग होमवर्क वगैरे होता तर ते म्हटलं मॅडमला मी नेक्स्ट बॅच ज्यावेळेस असेल त्यावेळेस येईल आणि त्यानंतर कंटिन्यू करेल। तर घरी आल्यानंतर रामला थोडंसं दूध वगैरे दिलं आणि त्यानंतर लगेचच झोपवलं आणि खूप जास्त त्याला झोप आलेली। तर रामला झोपवल्यानंतर लगेचच जे काही होमवर्कचं वगैरे असेल, म्हणजे जे काही स्टिचिंगसाठी मॅडम घरी देतात ते करून घेतलं। तर काल हा फ्रॉक शिवलेला म्हणजे स्कर्ट शिवलेलं, तर त्याला डाऊनवर्ड डायरेक्शनने बॉर्डर अटॅच करायची राहिली होती, तर ती बॉर्डर अटॅच करून घेतली। आणि त्यानंतर हे जे आहे त्याच सेम पॅटर्नमध्ये दुसरे एक स्कर्ट स्टिच करण्यासाठी सांगितलं, ज्याला की आपण इलास्टिक अटॅच करणार आहोत। तर या प्रकारे दुसरा स्कर्ट देखील स्टिच करून घेतला आणि हे सर्व काम करत असताना दुपारचं जेवण देखील राहिलेलं। तर 1-1:30च्या दरम्यान दुपारचं जेवण मी करते। तर इथे सिंपल मसाला खिचडी बनवून घेतलेली आणि त्यानंतर थोडंसं सॅलड, चटणी आणि सोबत कोथिंबीर वडीची एकदम फ्राय केलेली जी की सकाळी बनवली होती तीच घेतली। त्यानंतर आता दुपारच्या वेळेस जेव्हा राम उठतो त्यावेळेस त्याला थोडासा स्नॅक वगैरे देते आणि त्यानंतर जे काही मी स्टिचिंगचं काम करते किंवा जे काही क्लासमध्ये होतं ते सर्व मी रामसाठी स्टिच करते, कारण की जुनं फॅब्रिक वगैरे यूज करायचं असतं। तर म्हटलं राम छोटा आहे आणि त्याच्यावरती थोडंसं फॅब्रिक वगैरे कमी लागतं, त्यासाठी मी रामवरतीच सर्व ट्रायल करत असते आणि परफेक्ट त्याला एकदम बसला। तर आता इव्हिनिंगची वेळ आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी माझं इव्हिनिंगचं रुटीन कसं असतं त्याबद्दल तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। खूप वेळा मी मॉर्निंगचं रुटीन शेअर केलेलं आहे, म्हणजे 2 ते 3 व्हिडिओ तरी असतील। तर आता म्हटलं संध्याकाळचं कधीही रुटीन मी शेअर केलेलं नाही, तर ते आजच्या व्हिडिओमध्ये दाखवते। तर आता इव्हिनिंगचे 5 वाजले आणि 4:30 ते 5च्या दरम्यान मी इव्हिनिंगचा चहा घेत असते। तर आता इथे माझ्यासाठी मी चहा ठेवलेला आणि त्यासोबतच मी थोडंसं फ्रेशनअप वगैरे देखील होते आणि रामचे देखील कपडे वगैरे चेंज करून घेते आणि 5-5:30च्या दरम्यानच ह्या सर्व गोष्टी करते। फेस वॉश वगैरे असेल ते आणि रामचे देखील कपडे वगैरे चेंज करून घेते आणि दिवसातून 2 ते 3 वेळा रामचा ड्रेस चेंज करावाच लागतो। तसं मोस्टली मी 2 वेळा करत राहते, सकाळी एकदा आणि संध्याकाळच्या वेळेस। मध्ये जर कधी खाऊ खाल्ल्यानंतर वगैरे खराब झाले तर चेंज करतच राहते। तर आता राम वगैरे मी फ्रेश होऊन गावात घेऊन गेलेली, कारण की थोडासा भाजी वगैरे घरामध्ये शिल्लक नव्हती, थोडेसे बटाटे वगैरे होते, पण म्हटलं की थोडासा हिरवा जो काही पालेभाजी वगैरे असेल ते देखील घेऊन येते आणि त्यानंतर जे काही कुकिंगचं रुटीन असेल ते तर मी पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवतेच। आणि थोड्याशा ग्रॉसरी शॉपमधून खाण्यापिण्याच्या वस्तू देखील आणायच्या होत्या आणि सोबत रामसाठी फ्रूट्स देखील आणायचे होते। तर फक्त केळी आणि मोसंबी थोडीशी रामसाठी आणली आणि त्यानंतर भाज्यांमध्ये तर ॲज युज्युअल नेहमीप्रमाणे थोडेसे बटाटे किंवा कोथिंबीर वगैरे असेल ह्या सर्व गोष्टी आणल्या। तसं तर वाघोलीचं ज्यावेळेस मार्केट असेल मंगळवारच्या दिवशी त्याच दिवशी आम्ही घेण्यासाठी जातो, पण थोडंसं यांचं शेड्यूल बिझी असल्यामुळे आता वेळ भेटत नाही आणि माझं देखील खूप बिझी चाललेलं आहे आणि कंटिन्युअसली व्हिडिओ अपलोड करणं किंवा व्हॉइस ओव्हर देणं याला देखील मला वेळ भेटत नाही। पण जसं मला पॉसिबल होते तसे मी व्हिडिओज वगैरे ॲड करत राहते। तर पाहूयात थोडासा जास्तीचा वेळ किंवा संध्याकाळी थोडंसं जागून ह्या सर्व गोष्टी तर कराव्याच लागतील आणि जे काही क्लासमध्ये वगैरे शिकवतात त्याची तर रेग्युलरली प्रॅक्टिस ठेवावीच लागेल आणि प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट तसंच आहे। जशी मी प्रॅक्टिस करेल तसं मला फिनिशिंग वगैरे छान जमेल। तर एनिवेज आता इथे जे काही भाजीपाला वगैरे मी घेऊन आले आहे आणि त्याचं मी मील प्रेप ऑलरेडी करून ठेवते, कारण की जास्त बिझी रुटीन असलं तर ह्या सर्व गोष्टी करायला खूप जास्त वेळ लागतो आणि पटकन सकाळचं काही गोष्टी होत नाही। तर शेंगदाणे मी ग्रोसरी शॉपमधून घेऊन आले होते, त्याला थोडंसं रोस्ट केलं, ड्राय रोस्ट, आणि त्यानंतर थोडीशी जे काही शेंगदाणे आहे त्याचा मी कूट बनवून गेला आणि बाकीचे जे आहे ते असे स्टोअर करून ठेवील। थोडंसं थंड केले शेंगदाणे आणि त्यानंतर त्याचा कूट बनवून घेतला आणि त्यानंतर बाकीचे शेंगदाणे आहे ते एका जारमध्ये ठेवून दिले आणि जो काही भाजीपाला मी घेऊन आले होते तो सर्व सुरुवातीला वॉश करून घेतला आणि त्यानंतर ड्राय करण्यासाठी नॅपकिनवरती ठेवला आणि त्याला आता मी थोडंसं मील प्रेप करून घेईल। तर सुरुवातीच्या व्हिडिओमध्ये पाहिलं असेल की भेंडी वगैरे जे आहे ती ऑलरेडी मी कट करून ठेवली, जेणेकरून की टिफिनमध्ये वगैरे द्यायची असेल तर पटकन इझिली बनवता येईल आणि ह्या सर्व गोष्टी जर पटपट करून ठेवल्या तर स्वयंपाक करायला अजिबात जास्त वेळ लागत नाही। जी मेथीची जुडी आणली होती ती देखील मी आता येथे पूर्ण निसून घेतली आणि हीच भाजी मी संध्याकाळच्या जेवणामध्ये बनवणार आहे, कारण हिरव्या पालेभाज्या लगेच खराब होतात त्यासाठी। तर चला एक
छोटीशी क्लिप दाखवते की मेथीची भाजी मी कशी बनवते. तशी तर मला नेहमी सुकी भाजी आवडते, जी की आपण डाळ वगैरे घालून बनवतो, पण यांना पाहिजे असते ती म्हणजे थोडीशी रस्सा भाजी. आणि मला रस्सा भाजी जास्त आवडत नाही, त्यामुळे जी काही सुकी असेल ती मी नेहमी माझ्यासाठी बनवते, म्हणजे दुपारच्या वेळेत जर बनवायची झाली तर. आणि यांच्यासाठी जर बनवायची असेल दोघांसाठी तर कधी कधी अशी रस्सा भाजी बनवते. तर एका मिक्सर जारमध्ये थोडेसे शेंगदाणे, त्यानंतर लसूण आणि काही हिरव्या मिरच्या ॲड केल्या आणि त्याचं बारीक असं वाटून घेतलं. त्यानंतर कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आणि त्यामध्ये थोडीशी हळद टाकली, जेणेकरून की जे काही वाटण आपण ॲड करणार आहोत त्याला छान कलर येईल. नाहीतर जर हळद वगैरे ॲड केली नाही तर छान कलर दिसत नाही आणि भाजी दिसायला टेम्पटिंग दिसत नाही. त्यासाठी मी थोडीशी हळद ॲड करते. तुम्ही स्किप केली तरी चालेल. आणि जे काही वाटण वाटलेलं होतं, जे म्हणजे लसूण, हिरवी मिरची आणि शेंगदाण्याचं, ते यामध्ये टाकून घेतलं. आणि शेंगदाणे भाजून घ्या सुरुवातीला, नाहीतर खूप कच्चे लागतात. आणि त्यानंतर आता ते वाटण वगैरे टाकल्यानंतर त्याला थोडंसं तेल सुटेपर्यंत मी भाजून गेलं. आणि त्यानंतर जी काही मेथी निसून ठेवलेली आहे स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आणि यामध्ये आता ॲड करेल. आणि थोडंसं लो फ्लेमवरतीच ह्या सर्व गोष्टी करात. आणि थोडंसं मीठ टाका, जेणेकरून की थोडंसं पाणी सुटतं. आणि ऑलरेडी मीठ वगैरे टाकल्यानंतर पाणी सुटतं, त्या अंदाजानुसारच तुम्ही पाणी ॲड करा, किती तुम्हाला म्हणजे ग्रेव्ही वगैरे किंवा रस्सा ठेवायचा आहे त्यानुसार. तर पहा, थोड्या वेळ मी इथेच लो फ्लेमवरती थोडंसं हलवून घेतलं. तर पहा, भाजीची जी काही क्वांटिटी आहे ती रिड्यूस झालेली आहे. आणि आता ह्या स्टेजला मी यामध्ये ॲड करणार आहे पाणी. तर जेवढी मला आवश्यक आहे तेवढं पाणी ॲड करून घेईल आणि भाजी शिजण्यासाठी जेवढं लागेल तेवढं थोडंसं ॲड करून घेईल. ज्या मिक्सर जारमध्ये मी वाटण वाटलं होतं त्यामध्येच थोडंसं पाणी ॲड केलं आणि डायल्यूट करून यामध्ये ॲड केलं. तर आता लो फ्लेमवरती हे सर्व भाजी शिजून गेल. तर पाहू शकता ऑलरेडी भाजी आपली इथे रेडी झालेली आहे संध्याकाळच्या जेवणासाठी. आणि संध्याकाळच्या जेवणाची तयारी मी 6:30 ते 7च्या दरम्यानच करायला घेते आणि त्यावेळेस देवपूजा देखील करून घेते. तर आता भाजी बनून झाली, देवपूजा पण करून झाली. त्यानंतर आता इथे थोडासा डाळ भात लावणार आहे, कारण की रामसाठी काहीतरी बनावंच लागेल. तर म्हटलं संध्याकाळच्या जेवणामध्ये आम्हालाही होऊन जाईल आणि त्यालाही. तर डाळ बनवताना नेहमी मी मिक्स डाळ करते, मसूर डाळ, तर थोडीशी तूर डाळ आणि थोडीशी मूग डाळ. त्यानंतर त्यात थोडंसं म्हणजे प्रमाणानुसार पाणी ॲड करते, थोडीशी हळद. त्यानंतर 1 ते 2 स्लिट करून मिरच्या ॲड करते, कारण की राम देखील हे खाणार आहे आणि त्याला तिखट जास्त जमत नाही. त्यासाठी थोड्याशा मिरच्या ॲड केल्या. आणि त्यानंतर तुम्ही एक पिकलेलं टोमॅटो किंवा हाफ टोमॅटो देखील ॲड करा यामध्ये थोडंसं कट करून. तर ह्या वेळेस मी विसरलेले ॲड करायचं, त्यानंतर लास्टला मी ॲड केलेलं पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेलच. आणि ज्या वेळेस कुकरमध्ये तुम्ही अशा डाळ वगैरे लावता, पुरण वगैरे देखील लावत असाल, त्यावेळेस थोडंसं तेल ॲड करत जा त्यामध्ये, जेणेकरून की ज्यावेळेस आपण कुकर लावतो त्यावेळेस त्यामधून ओतू जात नाही, म्हणजे जी व्हिसल आहे त्यामधून. त्यासाठी थोडंसं तेल ॲड केलं आणि थोडंसं मीठ चवीसाठी. त्यानंतर आता 3 ते 4 व्हिसल मी याच्या होऊन देणार. सोबतच आता वरणाच्या फोडणीची तयारी करून घेते. थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे, त्यानंतर थोड्याशा लसणाच्या पाकळ्या आणि त्यानंतर मीठ तर चवीनुसार आपण ॲडच करू. आणि त्यानंतर जिरे मोहरी जी की तेलामध्ये आपल्याला लागेल. पुढे व्हिडिओमध्ये मी तसं तुम्हाला दाखवते. आणि नॉर्मली प्रत्येकाची जेवण बनवायची पद्धत वेगळी असते, जसं आपल्याला आवडतं किंवा आपल्या घरामध्ये पसंत केलं जातं त्यानुसारच मी बनवते. आणि थोडीशी कढीपत्त्याची पाने, जी की जे काही मी पॉट लावलेलं आहे, पॉटमध्ये म्हणजे कढीपत्त्याचं झाड त्याचेच मी तोडून आणलेले आहे आणि खूप छान येतात. वीकली 3 ते 4 पानं त्याला येतात आणि त्यामध्ये माझं काम होऊन जातं. त्यानंतर सॅलडसाठी थोडासा कांदा कट करून घेतला. या सर्व घाईमध्येच स्वयंपाक करत असताना जी काही कपडे आहे रामची दिवसभराची, जी की मी चेंज वगैरे केलेली असेल किंवा मी देखील केलेली असेल दिवसभरामध्ये, 1 ते 2 ड्रेस होतात, कारण क्लासला देखील जावं लागतं. ती कपडे असतील आणि ह्या वेळेस हे देखील घरी येतात, तर त्यांचे जे काही कामाचे कपडे वगैरे असतील ते सर्व कपडे तर त्यावेळेसच मी संध्याकाळी वॉश करून घेते, नाहीतर सकाळची खूप जास्त कपडे होऊन जातात. स्वयंपाक बनवत असतानाच ही सर्व मी कामं करून घेते. आणि 2 वेळा स्लॉटमध्ये जर कपडे वॉश केले, एकदा संध्याकाळी आणि एकदा सकाळी, तर खूप कमी कपडे होतात आणि सकाळची कामं देखील पटपट आवडतात. त्यासाठी मी संध्याकाळी जेवढी कपडे असतील ती देखील लगोपाठ वॉश करूनच घेते, जेणेकरून की मला सकाळचं सोपं होईल. आणि आता पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे सकाळी कपडे धुतली तरी संध्याकाळपर्यंत देखील ड्राय होत नाही. त्यासाठी मी संध्याकाळी वॉश करते, तर सकाळपर्यंत आरामशीर ड्राय होऊन जातात, जर पाऊस वगैरे नाही आला. तर यासोबतच सर्व कामे करत असताना स्वयंपाकाचं काम देखील माझं सोबतच चालू आहे. आता येथे वरणाला फोडणी देऊन घेते. भाजी तर आपली ऑलरेडी बनवून झालेली आहे. आणि भात लावायचा जो आहे तो मी जेवण करायच्या वेळेस, ज्यावेळेस आम्ही बसन त्यावेळेस साईड बाय साईड इकडं भात देखील लावेल, कारण गरम गरम भात खायला छान वाटतो. आणि तोपर्यंत राम आमच्यासोबत मी जी काही भाकरी किंवा चपाती बनवते तो आमच्यासोबत खात असतो. संध्याकाळच्या वेळेस मी मोस्ट ऑफ टाईम भाकरीच बनवते, कारण की संध्याकाळच्या वेळेस सकाळच्या वेळेस चपात्या बनवलेल्या असतात त्यासाठी. तर आता ते वरणाला फोडणी देऊन घेतली. तेलामध्ये थोडीशी जिरी मोहरी कढीपत्ता ॲड केला आणि त्यानंतर जी काही डाळ आपण शिजून घेतलेली होती थोडीशी ओव्हर शिजलेली, कारण की मी कपडे धुत असताना 1 ते 2 व्हिसल जास्त झाल्या, त्या
करता डाळ थोडीशी जास्त शिजली आणि टोमॅटो टाकायला मी विसरले, त्यासाठी टोमॅटो ॲड केला, मीठ ॲड केलं आणि त्यानंतर थोडेसे 1-2 बॉईल आल्यानंतर गॅस बंद करेल मी. तर आता सोबतच इथे भाकरी वगैरे बनवून झालेल्या आहे. आता मी भात लावून घेते कारण की लगेच जेवायला बसणार आहोत आम्ही. त्यानंतर 8-8:30 पर्यंत आरामशीर जेवण वगैरे होतं आणि जेवण वगैरे झाल्यानंतर 8:30 पर्यंत दूध देखील येतं. तर थोडंसं दूध बॉईल करते, रामला दूध देते आणि त्यानंतर सर्व भांडी वगैरे क्लीन करणं, कुकटॉप क्लीन करणं आणि थोडंसं किचनमध्ये मॉप करणं, तर ह्या सर्व गोष्टी करते. हे सर्व किचनमधलं काम आवरल्यानंतर माझं व्हिडिओचं एडिटिंग वगैरे असेल किंवा थंबनेल बनवणं असेल ते करते. व्हॉइस ओव्हर हे तर मी दुपारच्या वेळेसच करते, ज्यावेळेस राम झोपलेला असतो त्यावेळेस. आणि त्यानंतर स्टिचिंगचं वगैरे काही काम असेल किंवा आता क्लासच्या रिलेटेड काही काम असेल तर ते सर्व करते. तर असं असतं माझं साधं सिंपल संध्याकाळचं रुटीन. आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.